नागपुर से बड़ी राजनीतिक प्रतिक्रिया सामने आ रही है। एनसीपी नेता अनिल देशमुख ने दोनों राष्ट्रवादी गुटों के विलय की खबरों को सिरे से खारिज कर दिया है। उन्होंने संजय राउत के बयानों को व्यक्तिगत बताया और साथ ही किसानों की समस्या और महिला आयोग पर भी अपनी बात रखी। अनिल देशमुख ने कहा कि दोनों राष्ट्रवादी गुटों के एक होने की कोई आधिकारिक चर्चा नहीं हुई है। स्थानिक स्वराज्य संस्थाओं के चुनाव को लेकर उन्होंने स्पष्ट किया कि हर जिले की राजनीति की स्थिति अलग अलग होती है और उसी आधार पर गठबंधन के फैसले लिए जाएंगे। इसके अलावा वे जानते हैं और क्या कुछ कहा है अनिल देशमुख ने नागपूर समय के माध्यम से। नक्की असं आहे की शासकीय कर्मचारी एखादी महिला असेल ती जर लाभ घेत असेल लाडल्या बहिणीचा तर अतिशय चुकीचं आहे। राज्य शासनाने त्यांच्याकडनं पैशाची वसुली केली पाहिजे। कसं आहे की महिला आयोग ही अतिशय महत्वाचा आहे। जेव्हा जेव्हा महिलांवर अत्याचार होतात त्या ठिकाणी महिला आयोगाच्या माध्यमातून दखल घेतली जाते आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांचा पाठपुरावा राहतो। आज अतिशय दुःखाची गोष्ट आहे की राज्य महिला आयोगावर फक्त राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरताई आहेत, त्यांच्या हाताखाली त्यांचे सदस्य नाही आहेत। जिल्ह्याच्या सरावच्या कमिटीमध्ये सुद्धा नेमणूक झाली नाही। त्यामुळे राज्य शासनाने राज्य महिला आयोगाची बाबतीत जी समिती आहे त्याची राज्य स्तरावर आणि जिल्हा स्तरावर लवकरात लवकर त्याची नेमणूक करावी अशा पद्धतीची माझी विनंती राज्य शासनाला। पाहिलं नाही का गेल्या 15 दिवसापासून आता महिला अत्याचार किती मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये होत आहे त्याच्या बाबतीत अनेक बातम्या वर्तमानपत्रामध्ये मीडियामध्ये येत आहेत। त्यामुळे राज्य महिला आयोगावर जर संपूर्ण जर त्यांची सदस्य असते तर चांगल्या पद्धतीनं राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून काम प्रत्येक जिल्ह्यामध्ये होऊ शकेल। ठीक आहे, तो शेवटी आता शासनाचा निर्णय, पण बाकी त्यांच्या हाताखाली ज्या राज्याच्या सदस्य आहे त्या महिलांची लवकरात लवकर राज्य महिला आयोगावर त्यांची नेमणूक राज्य शासनाने केली पाहिजे। बरोबर, अशा प्रकारच्या मागण्या आताही होत आहे, मागे झाल्या होत्या, आता सुद्धा तेच मागणी होत आहे की राजकीय व्यक्तीची तिथे निवड करू नये। पण शेवटी तो शासनाचा निर्णय आहे। कारण मी त्याची जास्ती माहिती घेतली नाही, संपूर्ण माहिती घेऊन मी बोलेल त्याच्यावर। असं आहे, पहिली गोष्ट की दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याच्या बाबतीत ज्या काही चर्चा चालू आहे त्या फक्त माध्यमाच्या माध्यमातून चालू आहे। आमच्या पक्षामध्ये याच्या बाबतीत कुठेही कोणतीही चर्चा नाही, त्याच्यामुळे याच्या बाबतीत जास्त बोलण्यात काही अर्थ नाही। संजय राऊतांचं वक्तव्य म्हणजे तुम्ही कसं बघताय? ठीक आहे, संजय राऊत साहेबांची काही माहिती अलग असेल, पण मी तुम्हाला सांगतो की आमच्या पक्षात कुठेही या बाबतीत कुठेही चर्चा नाही। असू शकतात, कसं आहे की प्रत्येक गट आपली ताकद वाढली पाहिजे या दृष्टीनं प्रमुख नेते त्यांच्याकडे आले पाहिजे यासाठी प्रयत्न करतात। तर त्या मिटकरींनी होऊ शकते दिली असेल, पण शेवटी एकनाथ खडसे हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि खंबीरपणे पवार साहेबांच्या मागे ते उभे आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या पुढे जाण्याचा प्रश्नच नाही। तुम्ही अनेक वर्ष प्रफुल्लभाई असेल किंवा तत्काळ साहेबांच्यासोबत काम केलेलं आहे, काय वाटतं तुम्हाला की ती अशी भूमिका घेऊ शकतात की अजितदादा आणि शरद पवार साहेब जर एकत्र येत असेल तर त्यात खोडा टाकण्याचा प्रयत्न करू शकतात का? चर्चाच नाही तर खोडा टाकण्याचा काय प्रश्न आहे? चर्चाच नाही, चर्चा जर असेल कुणी बातचीत चालू असेल, मीटिंग चालू असेल, त्याला जर कोणाचा विरोध असेल तर मी समजू शकतो, पण दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या बाबतीत कुठेही चर्चा नाही। स्वभाव तरी असा आहे असं वाटतं का तुम्हाला? ज्या प्रकारे संजय राऊतांनी दावा केला नाही, मला काही त्यामध्ये सत्यता वाटत नाही। संजय राऊतच्या वक्तव्यात सत्यता नाही असं मला वाटतं माझ्या माहितीनुसार। असं आहे की संजय राऊत साहेबांची काही अलग माहिती असेल म्हणून त्यांनी वक्तव्य केलं, पण मी तुम्हाला सांगतो खात्रीपूर्वक की आमच्या पक्षात दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या बाबतीत कोणतीही चर्चा नाही। ठीक आहे ना, कसं आहे तुम्हाला सांगतो, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या राहतात, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्ह्याच्या निवडणुका राहतात, ह्या कोणताही पक्ष स्थानिक स्तरावरची कशी परिस्थिती आहे, त्या जिल्ह्यातली कशी परिस्थिती आहे त्यानुसार तो निर्णय घेत असतो। आता आमचं महाविकास आघाडीच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्राच्या स्तरावर जर विचार केला तर अनेक जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी एकत्र लढू शकते। काही काही जिल्ह्यात जर कुठे अडचण आली तर अलग सुद्धा लढू शकतात। त्याच्यामुळे त्या जिल्ह्याची राजकीय परिस्थिती काय आणि त्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं तिन्ही पक्षामध्ये आमचं जे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेमध्ये कशा पद्धतीनं आमचं ऍडजस्टमेंट होऊ शकतं की होऊ शकत नाही याच्यावर युती अवलंबून आहे।
त्याच्यामुळे काही जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये युती होऊ शकते आणि काही जिल्ह्यामध्ये जर झाली नाही तर लढू शकतात. हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये चाचपणी चालू आहे की एखाद्या जिल्ह्यामध्ये कसं करायचं. काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एकत्र बसायचं का, एकत्र महाविकास आघाडी निवडून महानगरपालिका नगरपालिका लढवायची का, अशी वरच्या सर्व प्रत्येक जिल्ह्यामध्ये चर्चा चालू आहे. पण शेवटी निर्णय अजून कोणताही झाला नाही. संजय राऊतांनी अजून असं म्हटलं की भाजप सोबत जाण्यासाठी काहींना तहान लागलेली आहे, परंतु तहान लागल्यावर कोणी गटाराचं पाणी पित नाही. सुप्रिया सुळेंना त्यांनी टोला लावला. काय मला काही याच्याबद्दल काय सत्यता आहे कळतो नाही. मग कोणाला बोललेत ते टीव्हीला ऐकलं, पण कोणाबद्दल बोलले. आता ही संजय राऊत साहेबांची अलग अलग माहिती त्यांना मिळत राहते. त्याच्यामध्ये काही सत्यता असू शकते, सत्यता नसू शकते. पण पावसामुळे मोठं नुकसान झालं संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं. पंचनामे पण झाले, पण अनेक शेतकऱ्यांची अशी तक्रार होती की काही गडबडीत पंचनामे झाले. की ज्या पद्धतीनं हा जो पाऊस झाला, एकाएकी जो पाऊस आला, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. त्याचा सर्वे लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या अवकाळी पावसामुळे जो बरखेड, काटोल, वरुड, मोर्शी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा होतो. आणि या पाऊस आल्यामुळे आता जो मृग बार जो फुटतो, तो आता मृग बार फुटायला अडचण जाणार आहे. कारण की हा पाऊस पडल्यामुळे आता मृग बार फुटतो की नाही अशा प्रकारची चिंता त्या निमित्तानं शेतकऱ्यांच्या समोर आहे. कारण की अशा पद्धतीने अवकाळी पाऊस झाला तर संत्र्याच्या झाडाला ताण भेटत नाही, आणि ताण भेटला नाही तर तो मृगबार फुटत नाही. त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची अडचण होऊ शकते. अशा पद्धतीचं या पावसामुळे नुकसान झालंय. तरी पण एनडीआरएफच्या माध्यमातून किंवा एसडीआरएफच्या माध्यमातून राज्य शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. कारण की शेतकरी आज अतिशय अडचणीत आहे. या सरकारने सांगितलं होतं आमचं सरकार आलं की आम्ही कर्जमाफी करू. शेतकरी वाट पाहत आहेत की राज्य शासन केव्हा कर्जमाफी करते, राज्य शासन केव्हा चांगल्या पद्धतीनं त्यांच्या मालाला भाव देते. आपल्याला माहित आहे की गेल्या 3-4 वर्षापासून कापसाला काय भाव होता, सोयाबीनला काय भाव होता. त्यामुळे कापसाला चांगला भाव मिळाला नाही म्हणजे शेतकरी अडचणीत आहे. सोयाबीनला चांगला भाव नाही मिळाल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. धानाच्या बाबतीत तशीच परिस्थिती आहे. बाकी राज्यामध्ये सुद्धा अनेक भागामध्ये शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. त्याच्यामुळे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत झालीच पाहिजे. पण त्याचबरोबर कर्जमाफीचा निर्णय लवकरात लवकर राज्य शासनाने घेतला पाहिजे. कुठेतरी लाडक्या बहिणीचा लाभ घेताना सरकारी कर्मचारी महिलांनी आणि स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जे आहे ते रिस्क घ्यायची नाहीये. त्यांना जर वेगवेगळं लढलं तर कमी जागा येतील. त्यामुळे महायुती सोबत लढण्याचा विचार करत असल्याचे काय महायुती सोबत लढणार असं बावनकुळे म्हटले की महायुती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत नाही. तुम्ही देखील त्यांच्या वक्तव्यांना किती सिरियस घेता? त्यांच्या वक्तव्याला संपूर्ण महाराष्ट्र सिरियसली घेतो. ते भारतीय जनता पार्टी वाले तर परेशान आहे त्यांच्यामुळे. एकदा त्यांची 9 वाजता त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर दिवसभर ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना त्यांना उत्तर द्यावं लागतात, आणि त्याच्या थोडीशी ते उत्तर सुद्धा देऊ शकत नाही. तुम्ही संजय राऊतांबद्दल अशी भूमिका आहे, तर मग राष्ट्रवादी दोन एकत्र येण्यामध्ये दोन नेते खोडा टाकत आहेत याबद्दल? संजय राऊत साहेब त्यांची जी माहिती आहे त्या हिशोबाने ते बोलतात. ही खरी आहे का माहिती? नाही, ती खरी नाहीच पाहिजे. तुम्ही संपर्क साधला संजय राऊतांसोबत? कालच बोललो मी, कालच बोललो. त्यांचं जे पुस्तक होतं त्यांना सांगितलं माझं अर्ध पुस्तक तुमचं वाचणं झालं आहे, अजून अर्ध वाचायचं बाकी आहे. त्या पुस्तकाबद्दल त्यांच्याशी काल माझी सविस्तर चर्चा पूर्ण झाली. नागपूर महानगरपालिकाची जबाबदारी लढण्याची जबाबदारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुमच्यावर दिलेली आहे. नागपूरमध्ये कशा पद्धतीने तुम्ही निवडणुकीला सामोरं जाणार? महाविकास आघाडीकडून जाणार की स्वबळावर लढणार? असं नाही, आमचा पक्ष जे आहेत, मी आहे, रमेश बंग आहे, अनेक आमचे वरिष्ठ नेते आहेत, अनेक माजी आमदार आहेत. सगळे आम्ही एकत्र मिळून त्यानिमित्तानं महानगरपालिकेच्या निवडणुकीला कसं सामोरं जायचं याच्या बाबतीत आमची रणनीती आम्ही ठरवू. म्हणजे स्वबळाचा नारा असणार आहे की मग चर्चा चालू आहे सध्या. काल